आणि नाशिक जिल्ह्यातल्या धरणांनी आता तळ गाठलाय। 26 पैकी तब्बल 9 धरणं पूर्णपणे कोरडी ठाक झाली। आणखी 4 धरणं कोरडी पडण्याच्या मार्गावर आहेत। पावसाअभावी नाशिक जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई जाणवते। नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये 35% पाणीसाठा शिल्लक आहे। शेतीसाठीचे सर्व आवर्तन तातडीने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले। पुण्यामध्ये आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। महापालिकेकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले। सम आणि विषम तारखेनुसार पाणी पुरवठ्याचं सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले। पुण्यामध्ये आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा होईल। धरणांमध्ये सध्या पाणीसाठा शिल्लक नसल्यानं महापालिकेने हा निर्णय घेतलाय। महापालिकेने आता वेळापत्रक सुद्धा जाहीर केलेलं आहे। सम आणि विषम तारखेला कशा पद्धतीने पाणी पुरवठा केला जाईल याचं वेळापत्रक आता पुणे महापालिकेने जाहीर केलं। पुण्यामध्ये आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। त्यामुळे नागरिकांनी सुद्धा पाणी जपून वापरावं असं आवाहन महापालिकेने केलं। तर राज्यामध्ये सध्या भीषण पाणी टंचाई जाणवते आणि सध्या राज्यातल्या कोणत्या विभागात काय स्थिती आहे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात। सुरुवातीला जाऊयात पुण्यामध्ये। आमचे प्रतिनिधी अविनाश परबत सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश, खरं तर पुण्यामध्ये सुद्धा पाणी टंचाई जाणवते आणि आता महापालिकेने तर वेळापत्रक सुद्धा जाहीर केले। 1 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे। महापालिकेने नेमकं काय आवाहन केलंय? नक्कीच आता जून महिना हा निम्मा संपत आलेला आहे, तरी काळं ढग जे आहे ते कुठं आपल्याला पाहायला मिळत नाहीये। खरं तर जून महिन्याच्या सुरुवातीला जो आहे हा पाऊस आपल्याला राज्यामध्ये पोहोचेल अशी अपेक्षा सर्वांनाच होती, परंतु आता निम्मा जून महिना संपलाय तरी देखील पाऊस कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळे जे आहे प्रत्येक जण हा चिंताग्रस्त झालेला आहे। त्यामध्ये शेतकरी असेल किंवा सर्वसामान्य माणूस देखील असेल। पुण्याचे जर आपण म्हणायचं म्हणलं तर पुण्यामध्ये आजपासून जे आहे 1 दिवसाआड पाणी पुरवठा महानगरपालिकेने सुरू केलेला आहे। खरं तर भीषण टंचाई, पाणी टंचाई जी आहे ते पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल किंवा मावळमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। मावळचा जर विचार केला तर मावळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी जे आहे ते शेती करत असतात। पुणे हा शहरी भाग आहे, पिंपरी चिंचवड हा शहरी भाग असला तरी मावळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी जे आहे शेती करत असतात, परंतु शेती करण्यासाठी देखील आता पाणी पुरेसं नसल्याचं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। लोकांना पाणी पुरवठा जे आहे पाणी पिण्यासाठी देण्यासाठी देखील पाणी पुरवठा धरणांमध्ये अपुरा असल्याचं पाहायला मिळत आहे। पुणे शहरामध्ये 4ही धरणांचा जर विचार केला तर तो 4ही धरण मिळून साधारण 20 ते 22% TMC पाणी इतकं जे आहे ते धरणामध्ये आहे। तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडला पुरवठा करणारं जे पवनार धरण आहे यामध्ये देखील 22%च पाणी पुरवठा जो आहे तो शिल्लक उरलेला आहे। त्यामुळे जर हा पाऊस असा जर लांबला तर नक्कीच पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल किंवा मावळ असेल, प्रत्येक नागरिकांना जे आहे पाणी टंचाईचा जो आहे सामना करावा लागणार आहे। पुणे शहराला देखील आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा हा करण्याचं नियोजन जे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केले। तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहर महानगरपालिकेने यापूर्वीच आहे साधारण 3 ते 4 वर्षापासूनच जे आहे ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरामध्ये 1 दिवसाआड पाणी पुरवठा हा केलेला आहे। परंतु आता आज पुणे महापालिकेने त्यामुळे पाणी पुरवठ्याचं नियोजन केल्याचं सध्या पाहायला मिळते। संभाजीनगरमध्ये काय चित्र आहे सविस्तर जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्यासोबत आहेत। विजय, खरं तर संभाजीनगरमध्ये सुद्धा 30 ते 40% इतकाच जलसाठा शिल्लक आहे, त्यामुळे पाण्याचं कशा पद्धतीने प्रशासनाने नियोजन केलं? नक्कीच कल्याणी, जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यामध्ये बघितलं तर अद्यापही मान्सून दाखल झालेला नाही आणि त्याचे परिणाम जे आहेत ते आता पाणी टंचाईवरती होत असल्याचे पाहायला मिळत आहे। सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ 27% पाणी साठा आहे। त्यामुळे मराठवाड्याची जलवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या जायकवाडी धरणात देखील 29%च पाणी साठा जो आहे तो शिल्लक असल्याचा पाहायला मिळतो आणि त्यामुळे आता पाण्याचं नियोजन जे आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। तब्बल 5000 उद्योगांना जे आहे ते आता जायकवाडी धरणातून जाणारं पाणी जे आहे ते आता प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर शेती सिंचनासाठी जे पाणी सोडण्यात येत होतं ते पाणी देखील आता प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून बंद करण्यात आलेलं आहे। सध्या जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये अद्यापही पाऊस जो आहे तो झालेला नाही, त्यामुळे आता शेतकऱ्यांसह अनेकांचे संकट जे आहे ते वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे। सध्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या पेरण्या ज्या आहेत त्या देखील पावसाअभावी खोळंबल्या असल्याचं पाहायला मिळतं। तर दुसरीकडे पिण्याच्या पाणी टंचाई देखील शहरासह ग्रामीण भागामध्ये निर्माण झाल्याची पाहायला मिळत आहे। अनेक भागांमध्ये जे आहे ते पाणी विकत घ्यावं लागत आहे। मात्र सध्या जर बघितलं तर डिझेल टंचाई आणि त्याचबरोबर पावसाचा परिणाम हा आता दोन्ही संकटामध्ये जे आहे ते आता शेतकऱ्यांसह आता अनेक शहरातील नागरिक देखील सापडत असल्याचे पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता सध्या जर बघितलं तर त्या 8 दिवसामध्ये जर पाऊस झाला नाही तर मराठवाड्यामध्ये अनेक भीषण पाणी टंचाई जो आहे तो ते निर्माण होऊ शकते। कल्याण,
नक्कीच, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता सध्या वाढल्याचं चित्र पाहायला मिळते. नाशिकमधली स्थिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत आहेत. किरण, नाशिकमधल्या अनेक धरणांनी आता तळ गाठल्याचं चित्र पाहायला मिळते. नाशिक शहरी आणि ग्रामीण भागामध्ये सध्या काय स्थिती आहे? कल्याणी, खरं तर मान्सून लांबल्याने दिवसेंदिवस नाशिक जिल्ह्यामध्ये देखील पाण्याची टंचाई हे भीषण होताना आपल्याला बघायला मिळते. विशेष करून ग्रामीण भागामध्ये जून महिना आला असला तरी 200हून अधिक टँकरने पाणीपुरवठा जो आहे तो प्रशासनाकडून केला जातो. नाशिक जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास छोटे मोठे 24 धरणं आहेत आणि या 24 धरणांपैकी 9 धरणं हे कोरडी ठाक पडल्याचं चित्र आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळतोय. आणि त्याच पद्धतीने नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात केवळ 35% पाणीसाठा आता शिल्लक राहिलेला आहे आणि 31 ऑगस्टपर्यंत हे पाणी पुरवण्याचं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. आता तरी तूर्त पाणी कपातीचा कुठलाही निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलेला नाहीये, पण अशाच पद्धतीने जर हा मान्सून लांबला तर एक दिवसाआड पाणी कपातीचा निर्णय सुद्धा नाशिकमध्ये जे होऊ शकतो अशाही पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातोय. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये विशेष करून आताच भीषण पाणी टंचाई हे निर्माण झालेली आहे. हंडाभर पाण्यासाठी लोकांना मोठ्या प्रमाणात पायपीट करावं लागत आहे. अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळतोय आणि 31 ऑगस्टपर्यंत संपूर्णपणे शेतीसाठी जो एकूणच आवर्तन हे प्रशासनाकडून सोडले जातात ते आवर्तन पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय सुद्धा काल झालेला आहे आणि अशा पद्धतीचे राज्य सरकारचे निर्देश सुद्धा स्थानिक पातळीवरती आलेले आहेत आणि त्या आदेशानुसार आता नियोजन जे आहे ते स्थानिक पातळीवरती जे होताना आपल्याला बघायला मिळतोय. पण आता तरी केवळ जवळपास नाशिक जिल्ह्यामध्ये 24 ते 25% पाणीसाठा शिल्लक आहे आणि हे संपूर्ण पाणी 31 ऑगस्टपर्यंत पुरवण्याचं आव्हान प्रशासनासमोर एकूणच जे असल्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे. नक्कीच किरण, त्यामुळे शेतीसाठीचे आवर्तन सध्या बंद केल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचं चित्र आहे. तर नागपूरमध्ये नेमकं काय घडतंय अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे सध्या आपल्यासोबत आहेत. तेजस, खरं तर नागपूरमध्ये सुद्धा मान्सूननं ओढ दिली आहे, तिथे सुद्धा पाऊस नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांची सध्या काय स्थिती आणि पाणी पुरवठ्याचं काय नियोजन करण्यात आलं? नक्कीच कल्याण, जर बघितलं असेल तर मान्सूनची वाट जी आहे ते विदर्भातील शेतकरी बघत आहे. एकूणच जर बघितलं असेल तर जे आहे ते आज येलो अलर्ट दिलेलं आहे आणि 24 तासात जे आहे ते मध्यम ते गडगडासर जे पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा जी आहे ते व्यक्त करण्यात आली. एकूणच जर बघितलं असेल तर आज सुद्धा जर बघितलं असेल सकाळपासून जे आहे ते ऊन जे आहे ते तापू लागले आहे. काल जे आहे ते मान्सूनच्या सरी जे आहेत ते पडल्या. मात्र एकूणच जर बघितलं असेल तर जून महिन्याच्या जे आहे दुसरा आठवडा आहे आणि अशा आठवड्यात जे आहे बघितलं असेल तर विदर्भात जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असते. मात्र यंदा जे आहे ते शेतकरी या संपूर्ण पावसाची जे आहे ते वाढ बघत आहे. नागपुरात जर विचार केला तर 36% इतका जे जलसाठा जे आहे ते उपलब्ध आहे. नागपूर शहराला पेज असेल किंवा कनन नदीतून जे आहे ते पाणी जे आहे ते उपलब्ध होत असते. मात्र एकूणच जर बघितलं असेल तर अशीच परिस्थिती जर कायम जर राहिली तर जे आहे ते जलसंकट जे आहे ते ओढवणार आहे. यासाठी जे आहे ते प्रशासन सुद्धा जे याची काळजी घेत आहे. एकूणच जर बघितलं असेल तर आज जर बघितलं असेल येलो अलर्ट आणि खरीपच्या पेरणीला एकूणच जे आहे ते लगबग जे आहे सुरू होणार आहे. मात्र पावसाची वाट जी आहे ते विदर्भातील शेतकरी बघत आहे. विदर्भात जर बघितलं तांदळाची शेती मोठ्या प्रमाणात करत असतात. मात्र ज्या पद्धतीनं विदर्भात जे आहे ते ऊन तापू लागत आहे, 42 ते 44 डिग्री सेल्सिअस जे आहे ते तापमान विदर्भात आहे आणि त्यामुळे जे आहे ते एकूणच जे परिस्थिती आहे एकदम भयानक परिस्थिती आहे. कारण की उन्हामुळे जे आहे ते नागरिक त्रस्त आहे आणि शेतकरी जे आहे ते एकूणच जे आहे ते पावसाची वाट बघत आहे. पाऊस कधी पडणार, आम्ही आपल्या शेतीच्या लगबगीला कधी सुरुवात करणार, असाच प्रश्न एकूणच जे आहे ते शेतकऱ्यांसमोर जे आहेत उपस्थित आहे. त्यामुळे जे आहे ते सध्या तरी नागपुरात 36% जे आहे ते जलसाठा उपलब्ध आहे. मात्र अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर एकूणच जे आहे ते पाणीचं भीषण संकट जे आहे ते उभं राहणार आहे. नक्की जूनचा दुसरा आठवडा आणि राज्यातल्या कोणत्याच भागामध्ये सध्या पाऊस दिसत नाहीये, त्यामुळे पाणी टंचाईचं भीषण संकट आहे. पाण्याचा जपून वापर करायला पाहिजे हेच आवाहन केलं जातं. धन्यवाद सगळ्या प्रतिनिधींच्या माहितीसाठी.